पुन्हा एकदा सुपरफास्ट 100. छत्रपती संभाजीनगरमधून गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह हर्सूल तलावात आढळून आलाय. याबाबत सिडको पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार मानसिक तणावातून या तरुणानं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. मोटरसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गोंदिया पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. आरोपींकडून 16 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने 2 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे, तर वाढत्या प्रदूषणामुळे आजाराचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये नळ पाणी पुरवठा योजनांच्या 73 कामांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. संबंधितांकडून खुलासा मागवण्यात आला असून खुलासा प्राप्त होताच पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार आहे. त्याचबरोबर 25 योजनांची प्राथमिक चौकशी करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याची माहिती गुलाबराव पाटलांनी दिली. तेरणा धरणाला लागलेल्या गवताची बातमी न्यूज 18 लोकमतला दाखवली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल घेत जलसंचरण विभागाकडून धरणाची दुरुस्ती करण्यात आली आणि गळती थांबवण्यात आली. इंडिगोचं रात्रीचं मुंबई छत्रपती संभाजीनगर मुंबई हे विमान रद्द करण्यात आलंय. हे विमान 14 डिसेंबरपासून पुन्हा टेक ऑफ घेणार आहे. यामुळे मुंबईला एका दिवसात ये जा करणं पुन्हा एकदा शक्य होणार आहे. पंढरपुरात ऊस दराच्या मागणीकरता शेतकरी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं. दरम्यान शेतकरी आंदोलनाची दखल घेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार अभिजित पाटील यांनी ऊसाला 3000 रुपये प्रति टन इतका दर जाहीर केला. सातारा जिल्ह्यातील कराड, पाटण, मेंढा, जावळी, महाबळेश्वर या डोंगर कड्यातील आणि नदी काठावरील तालुक्यांमध्ये पारा 10 अंशांपर्यंत खाली घसरलाय. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावरून नालासोपारा आणि विरार शहरांना जोडणाऱ्या पेल्हार ते नालासोपारा आणि विरार फाटा ते विरार शहरापर्यंतच्या 2 मुख्य रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाकरता भाजपचे आमदार राजन नाईक यांनी पुढाकार घेतला. नियोजित रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यामुळे MMRDAच्या अधिकाऱ्यांनी अंतिम पाहणी केल्यानंतर हद्द निश्चितीचं काम पालिकेकडून सुरू झालं. नालासोपारा पूर्व परिसरामध्ये अवैध शस्त्र वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं जप्त करत पोलिसांनी एकाला अटक केली आहे. पुणे महापालिका निवडणुकीमध्ये शहरात 4000 मतदान केंद्र असणार आहेत. शहरात 900 मतदारांपैकी 1 मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शाळा, शासकीय, निमशासकीय इमारती, सोसायट्यांमधील जागांचा याकरता शोध सुरू करण्यात आला आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये मतदान केंद्रांची संख्या अनिश्चित केली जाणार आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील अरणविहिरा या गावात गोपीनाथ मुंडेंची जयंती साजरी करण्यात आली. बैलगाडीतून टाळमृदुंगाच्या गजरात लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील गिरणा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं धरणाचा एक दरवाजा 20 सेंटीमीटरनं उघडण्यात आला. गिरणा धरणातून 824 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जळगावच्या भुसावळमध्ये पर्यटनामध्ये मोठी वाढ होत आहे. दरम्यान रेल्वेनं मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करत असल्यानं गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतायत. दरम्यान विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 86,015 प्रवाशांवर कारवाई करत 7,51,00,000चा दंड वसूल करण्यात आला. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील सालाई अब्दुल टालोमध्ये बिबट्याचं दर्शन झालंय. चिंचवड या रोडवरून जाणाऱ्या एका 4चाकी वाहन चालकानं रस्त्यावर दिसलेल्या बिबट्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रित केलाय. त्यामुळे गावकरी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त सचिन ओंबासे यांनी मतदान यंत्र आणि मतमोजणी केंद्राची पाहणी केली. सोलापूर महानगरपालिका निवडणूक पारदर्शक, सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याकरता महापालिकेकडून तयारी केली जाते. अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट, रामपीर नगर या परिसरामध्ये अकोला पोलिसांनी उशिरा मोठी कारवाई केली आहे. प्रतिबंधित चायनीज नायलॉन मांजा बाळगणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी कारवाईत 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.
जळगावच्या कोथळीतील श्री संत मुक्ताई मंदिराच्या विकासाकरता निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी करत एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न मांडला। यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्याबाबत जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलं। बातमी आहे सोलापुरातून। सोलापुरामध्ये उसाला प्रति टन 3500 रुपये भाव मिळावा याकरता सरकारने शेतकरी आणि कारखानदारांमध्ये मध्यस्थी करून तोडगा काढावा, अन्यथा राज्यातील सगळे शेतकरी नेते पंढरपुरात येऊन आंदोलन करतील आणि सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची मस्ती जिरवतील असा थेट इशारा शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला। बॅकलिफ्टिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात सांगली स्थानिक गुन्हे शाखेला यश आलं। या प्रकरणी आंध्र प्रदेशामधील बॅकलिफ्टिंग करणाऱ्या टोळीचा प्रमुख सलमान रामलू गुडेट्टी आणि त्याचा मुलगा संदीप गुडेट्टी या दोघांना अटक करण्यात आली आहे। बॅकलिफ्टिंग करणारी टोळी चालवत असल्याची कबुली त्यांनी दिली, तर मिरज आणि कवठे महांकाळमध्ये दुचाकी चोरल्याची कबुलीही त्यांनी दिली। महत्त्वाची बातमी आहे। नाशिकमध्ये पोलिसांना बघताच चोरट्यांची तारांबळ उडालेली आहे। पोलिसांना बघताच चोरट्यांनी धूम ठोकलेली आहे। सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे। सिनेस्टाईल पोलिसांनी केला पाठलाग। नाशिकच्या ओझर भागातली ही घटना आहे। ओझर इथल्या एका घरात चोरटे घुसले होते आणि चोरी करत होते। नागरिकांनी पोलिसांना कळवताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलीस आल्याचं कळताच चोरट्यांनी घरातून धूम ठोकलेली आहे। नाशिकच्या ओझरमध्ये ही घटना घडली आहे। पोलिसांना बघताच चोरट्यांनी धूम ठोकलेली आहे। हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। ते एका घरात चोरी करत होते। पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि पोलीस आलेत हे कळताच चोरट्यांनी धूम ठोकलेली आहे। चोरट्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। नाशिक ओझर मधली ही घटना आहे। चोरटे एका घरात चोरी करत होते। आजूबाजूच्या नागरिकांनी पोलिसांना बोलवलं आणि पोलीस आले म्हटल्यानंतर चोरट्यांनी जी काही धूम ठोकली आहे ती सीसीटीव्हीत कैद झाली आहे। परत एकदा सुपरफास्ट। नागपूरच्या त्रिमूर्ती नगर परिसरात बारमध्ये तोडफोड करण्यात आली आहे। पैशांच्या वादातून ही तोडफोड झाली। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। समृद्धी महामार्गावर लवकरच ट्रॉमा सेंटर उभारलं जाणार आहे। याकरता 14 हॉस्पिटलसोबत टायअप करण्यात आलंय। एअर अँब्युलन्सचा प्रस्तावही तयार असल्याचं सरकारच्या वतीनं विधान परिषदेमध्ये सांगण्यात आलंय। समृद्धी महामार्गावरील अपघातांच्या मुद्द्यावर हे उत्तर देण्यात आलंय। नागपूरच्या नाईक तलावामध्ये हलबा समाजाकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आलं। हलबा समाजाला आदिवासी दर्जा देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयामधील वृक्षतोडीला मनसेनं विरोध केलाय। प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या परिसरामध्ये 3300 बेडचं मनोरुग्णालय नव्यानं बांधलं जाणार आहे। याकरता 700हून अधिक झाडं बाधित होणार आहेत। दरम्यान या वृक्षतोडीला मनसेनं विरोध केलेला आहे। वसई विरार शहरात तब्बल 50,000हून अधिक दुबार मतदार आढळून आलेले आहेत। या मतदारांची यादी महापालिकेने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे। ज्यांची नावं दुबार आहेत त्यांनी आपल्या आवडीच्या कुठल्याही एका मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। जळगाव जामोदमध्ये पतीनं क्षुल्लक कारणावरून पत्नीची कुऱ्हाडीनं हल्ला करत हत्या केली। 24 वर्षाच्या लक्ष्मी धुंदाळे यांचा जागीच मृत्यू झालाय। पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलेला आहे।
बदलापूर शहरामध्ये राहणाऱ्या काँग्रेस पदाधिकाऱ्यानं त्याच्या पत्नीला विषारी सर्पदंश करून ठार मारल्याची माहिती समोर आली आहे। मात्र नीरजा यांच्या हत्येनंतर पतीनं हा अकस्मात मृत्यू असल्याचं पोलिसांना सांगितलं होतं, पण पोलिसांनी 3 वर्षांनंतर हत्येचा उलगडा केला। पतीसह 4 जणांना अटक करण्यात आली। मध्य रेल्वेच्या आडगाव स्टेशन इथल्या जुन्या जिन्याचा भाग कोसळला। एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला। एक जण गंभीर आहे। जखमी कामगारावर रुग्णालयात उपचार सुरू आहे। भिवंडी वडपे या मुख्य रस्त्या शेजारील दुचाकीची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना घडली आहे। यावेळी 2 अज्ञात चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले। तालुका पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद झालेली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अज्ञात चोरट्यांचा शोध घेत आहेत। जागतिक ब्रँड असलेल्या प्राधान्य कोल्हापुरी चप्पलबाबत महाराष्ट्रातील लिटकॉम आणि कर्नाटकातील लिटकार या महामंडळांशी करार केलेला, मात्र हा करार वादात सापडण्याची चिन्ह आहेत। कोल्हापुरी चप्पल व केवळ कोल्हापूरचा हक्क असून कर्नाटकलाही त्यात सहभागी करून घेण्याला चर्मकारांनी विरोध केलाय। कर्नाटकमधले कारागीर कोल्हापुरी चप्पलच्या नावानं बनावट चप्पल बनवत असून त्याचा धोका ब्रँडला पोहोचू शकतो, त्यामुळे या कराराच्या विरोधात हायकोर्टात धाव घेण्यात येणार आहे। कर्नाटक हे मुळात पहिल्यापासून फसवेगिरी बनावटगिरी करते कोल्हापुरी चप्पलच्या बाबतीत। हजारो वर्षाचा इथे इतिहास आहे। कोल्हापुरी चप्पल ही छत्रपती शाहूराजाच्या नगरीमध्ये बनलेली आहे, जग प्रसिद्ध झालेले आहे आणि ह्यांनी मिलीभगत करून जे काही केलेलं आहे ते संपूर्ण बनावट केलेलं आहे। त्याला आमचा पूर्ण कारागिरांचा उत्पादकांचा पूर्ण विरोध राहणार आहे आणि ह्यांनी जो करार केलेला आहे तो पब्लिक केलेला नाही आणि कर्नाटकला घेऊन जसं महाराष्ट्र सीमा प्रश्न भिजत टाकलेला आहे तशाच पद्धतीनं हे डुप्लिकेशन होणार आहे। त्यामुळे याला आमचा प्रचंड विरोध होणार आहे।